इन दो टीमों के बीच में। स्ट्राइक पर इमरान मुल्ला और नॉर्थ स्ट्राइकर एंड पर रुपेश गावकर। हर्षद मातोंडकर पहला ओवर लेकर पावर प्ले में गेंद थोड़ी सी हवा में शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर देखने का बैकअप कर रहे थे। एक रन के लिए निकले, दूसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज और जब तक कवर पॉइंट पर गेंद को उठाते फील्ड करते, 2 रन के साथ रनों का खाता शुरू होता हुआ मैदान पर। लेग कटर, एक अच्छी गेंद मिड स्टंप से कट होकर बाहर की तरफ निकली। थोड़ा जल्दी खेल बैठे और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। टॉस जीतकर फील्डिंग करते हुए मैदान पर साईजय बोडगेश्वर बिचोली और बल्लेबाजी अमेय वॉरियर्स केपी क्रिकेट टीम की। शॉर्ट आर्म बॉल ऑन साइड पर, क्या मौका बनेगा? जी बिल्कुल, मिड विकेट पर फील्डर और सीधे हाथों में, लतीफ के हाथों में गेंद। पहला धक्का लगता हुआ टीम को। पहले विकेट का पतन और ओवरसीज खिलाड़ी नए बल्लेबाज मैदान पर कृष्णा गवड़ी। आउट होकर वापस इमरान मुल्ला मैदान पर। रुपेश गावकर का साथ देने के लिए न्यू बैटर कृष्णा गवड़ी और सामने हर्षद मातोंडकर अपने बॉलिंग बार पर। इस ओवर में अगली गेंद लेकर एक अच्छी शुरुआत गेंदबाजी में, टॉस जीतकर मैदान पर गेंदबाजी करते हुए, फील्डिंग करते हुए। इस बार स्विचेट, लेकिन गले पर चौकर ने फील्डिंग। गेंद को फील्ड करते रन की संभावना को समाप्त कर दिया। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। गले पर फील्डिंग करते हुए साइस जोरे। फिर से एक बार अल्टी पल्टी की कोशिश, एक अच्छा लेग कटर विकेट कीपर के हाथों में। एक अच्छी शुरुआत पावर प्ले में, पहले ओवर का खेल समाप्त हुआ। स्कोर बोर्ड पर टोटल 2 रन, 1 विकेट के नुकसान पर। आउट होकर वापस इमरान मुल्ला, खुद के व्यक्तिगत 2 पर रुपेश गावकर अब तक सामना नहीं किया है और नए बल्लेबाज कृष्णा गवड़ी जिन्होंने अब तक खाता नहीं खोला है। स्ट्राइक पर रुपेश गावकर। पहला ओवर समाप्त हुआ, 2 रन 1 विकेट पर। थोड़ी सी नाजुक शुरुआत, धीमी शुरुआत मैदान पर और ये जारी दूसरा ओवर। थोड़ा फील्डिंग को ठीक ठाक कर रहे। एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर सिबारेका पर तैनात है फील्डर और एक फील्डर को बढ़ाया वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री पर। 2 फील्डर है बाउंड्री लाइन पर ऑन साइड पर। कमेंट्री बॉक्स की ओर से अपने बॉलिंग बार पर नए ओवर की शुरुआत गेंदबाजी करते हुए। इस बार थोड़ी सा हवा में मार बैठे और गेंद चली गई डीप लॉन्ग ऑन पर, सीमारेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए।
पिछले मैच में भी बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी, 47 रन बनाए थे रुपेश गावकर ने और उसी अंदाज के साथ बल्लेबाजी की शुरुआत करते हुए मैदान पर कमेंट्री बॉक्स में हमारे साथ स्कोरिंग के साथ जुड़ चुके हैं कुमारी त्रिवेणी सावंत, दिव्रत पालियकर, निखिल कुडव, ये स्कोरिंग की, उन्हीं के साथ विघ्नेश, श्याम कलंगुटकर, समीर पांडरे और मैं अशोक नाइक आप सभी के साथ इस टेनिस क्रिकेट .in की टीम, गौरव सावंत और उसकी पूरी टीम और डीजे संदीप। इस बार फिर से उड़ाया ऑन साइड पर और एक बार फिर से गेंद निकली बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए। लैंड में पहले बाउंस के बाद गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। आने वाली अगली गेंद का स्कोर बोर्ड पर टोटल स्कोर आगे बढ़ चुका है, 16 पर पहुंचा, 1 विकेट के नुकसान पर। इमरान मुल्ला बिल्कुल सस्ते में 2 रन बनाकर और अपने बॉलिंग बार पर सुशील बुरले अगली गेंद लेकर ओवरसीज खिलाड़ी टीम की ओर से मुकाबला साईजय बोडगेश्वर बिचोली और अमेय वॉरियर्स केपीएम के बीच में। बहुत अच्छी गेंद, एक जोरदार अपील, लेकिन थोड़ा सा कहीं ना कहीं स्टंपों को छोड़कर निकल रही थी, उस अपील को नकारा। गेंद फील्ड होते हुए कवर पर और एक बार फिर से वापस गेंदबाज सुशील बुरले अपने बॉलिंग मार पर इस ओवर में अगली गेंद लेकर। चौथा ओवर, चौथा मैच जारी है आज के दिन रात का, आने वाले 2 मैच अभी भी बाकी है। सामने उड़ाया इस बार बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के बगल में गेंद आते हुए बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। एक बहुत ही अच्छा ओवर अब तक जो चलता हुआ मैदान पर, जो रनों की बिल्कुल तलाश थी, पहले पावर प्ले में सिर्फ 2 रन, इस ओवर में रन बनते हुए अमेय वॉरियर्स केपीएम क्रिकेट टीम के लिए। टॉस जीता, गेंदबाजी करते हुए साईजय बिचोली क्रिकेट टीम और रुपेश गावकर स्ट्राइक पर। ऑन साइड पर खेला, देखना होगा, लंबी दौड़ लगाई मिड विकेट बाउंड्री पर, लेकिन गेंद उनसे पहले चली गई बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए और 4 रन मिल गए स्कोर के खाते में। एक महंगा ओवर समाप्त हुआ, पावर प्ले समाप्त हुआ और पावर प्ले के समाप्ति के बाद टोटल स्कोर 24 एक विकेट पर, 24 रन एक विकेट पर। जिस ट्रॉफी की चर्चा हमेशा होती है, ओवरसीज खिलाड़ी बिल्कुल कई दूर दूर से खिलाड़ी सुरेश रैना मुर्मू से तो ये मैदान पर, और उन्हीं के साथ गोवा और सिंधुदुर्ग के खिलाड़ी इस मैदान पर। और सामने बॉलिंग में परिवर्तन, फील्डिंग में तब्दीली, पावर प्ले समाप्त हुआ और तीसरा ओवर लेकर अविनाश गावस, डब्ल्यू के नाम से ज्यादा जाने जाते हैं, वो बॉलिंग बार पर खुद का पहला और टीम का तीसरा ओवर लेकर। थोड़ी नीचे रही ऑफ स्टंप पर ये गेंद,
रन लेना चाहते थे, पलटे वहां पर सही समय पर, शायद रनआउट का खतरा बन सकता था, लेकिन अपने बढ़ते कदमों को रोका। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। ऑन साइड पर थोड़ा मिस टाइम शॉट। ओह, क्या कमाल की फील्डिंग। जल सिंह जो ओवरसीज खिलाड़ी इस मैदान पर, एक बहुत ही अच्छा कैच, कैचेस विन मैचेस, लंबी दौड़ लगाए और एक बहुत ही सुंदर कैच और एक सफलता, दूसरा धक्का लगता हुआ मैदान पर टीम को। कप्तान मैदान पर टीम के संजय नाइक, बहुत अच्छा कैच। जल सिंह पाटिल जो ओवरसीज, उन्हीं के साथ सुशील बुरले, ये दो ओवरसीज। साइजय बिचोलिम बोडगेश्वर क्रिकेट टीम की ओर से। तो सामने दो ओवरसीज खिलाड़ी है, कृष्णा गवड़ी और उन्हीं के साथ प्रथमेश राठौड़। संजय नाइक मैदान पर, सामने रुपेश गावकर, अपने बॉलिंग मार पर अविनाश गावस। लेकिन बिल्कुल अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग, एक अच्छा कैच। अच्छी गेंद, कोई खास ज्यादा न समझ नहीं पाए। शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग पर एक सिंगल के लिए निकले, लेकिन कोई ज्यादा समझ नहीं पाए गेंद के बारे में। संजय ने अपना खाता जरूर खोला, एक रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में और इस सिंगल के साथ 25 पर पहुंचा टोटल स्कोर। 25 लॉस ऑफ 2 विकेट, 25 रन 2 विकेट के नुकसान पर। हवा का झोंका थोड़ा सा तेज हो चुका है और बिल्कुल आजकल ठंडी का मौसम है और इसमें चलती हुई है दिन रात का क्रिकेट का एक बहुत ही बड़ा महासंग्राम, रण संग्राम। छोटी गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, थर्ड मैन पर फील्डर। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। अविनाश गावस अपने बॉलिंग बार पर धीरे धीरे जाते हुए अगली गेंद लेकर। खेल जारी है। मैच का तीसरे ओवर का पावर प्ले समाप्त हुआ। दूसरा ओवर महंगा रहा, पहले ओवर में बने दो, दूसरे ओवर 22 रन बने और इस ओवर में अब तक जरूर कोशिश हो रही है बड़े शॉट के, लेकिन सफल नहीं हो रहे बल्लेबाज। रुपेश गावकर स्ट्राइक पर सामना करते हुए अगली गेंद का। बैकफुट पर स्क्वायर कट खूबसूरती के साथ इस बार, लेकिन फील्डर है तैनात बाउंड्री लाइन पर, डीप कवर पॉइंट बाउंड्री पर फील्डर है मौजूद और जब तक थ्रो पहुंचता है विकेट कीपर के हाथों में। एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। आज 2 बार बड़ा टोटल बनाया कानकोन टाइटंस, कानकोना क्रिकेट टीम ने। अगर लो स्कोर की बात की जाए तो राजाराम वॉरियर्स विंगुरला क्रिकेट टीम पहले मैच में सिर्फ 51 रन। बैकफुट पर इस बार एक सुंदर शॉट, स्क्वायर कट किया, लंबी दौड़ लगाई, थर्ड मैन बाउंड्री की तरफ देखना होगा। आखिर में गेंद को रोका और जब तक गेंद को फील्ड करते 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। एक अच्छा शॉट, 2 रन मिले स्कोर के खाते में। खेल 3 ओवर का समाप्त हुआ और तीसरे ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर बोर्ड पर 28 लॉस ऑफ 2 विकेट, 28 रन 2 विकेट पर 3 ओवर की समाप्ति के बाद। मैदान पर टेनिस क्रिकेट डॉट्स इनसे भी काफी दर्शक इस प्रतियोगिता को देखते हुए और कल का अंतिम दिन रात का सफर रहेगा इस मैदान पर, लेकिन उससे पहले देखना होगा ये दो टीम। एक और से अगर बात की जाए तो साइजय बिचोली बोडगेश्वर क्रिकेट टीम ने पहले जीत हासिल की है
ये दूसरा मैच खेल रही है, एक मैच जरूर बाकी है। और हमें वॉरियर्स केपीएम क्रिकेट टीम की अगर बात की जाए तो एक शुरू का हार और उसके बाद देखना होगा ये मुकाबला। चौथे ओवर की शुरुआत कमेंट्री बॉक्स की ओर से, और बॉलिंग में परिवर्तन जल सिंह पाटिल आ चुके हैं, जो ओवर्स और एक खिलाड़ी वो आ चुके हैं जल सिंह पाटिल गेंदबाजी करने के लिए। 3 ओवर समाप्त हुए, 28 रन 2 विकेट पर, 28 लॉस ऑफ 2 विकेट। सामने स्ट्राइक पर रुपेश कावकर, नॉन स्ट्राइकर पर कप्तान टीम के संजय नाइक और जल सिंह पाटिल अपने बॉलिंग बार पर। इस बार बाहरी किनारा पॉइंट पर गेंद खड़ी हो गई, एक लेग कटर, लेकिन बीचों बीच नहीं लगी। और इसी के साथ रुपेश गावकर एक बड़ी विकेट मेरे ख्याल से नीचे तरफ से, जिस खिलाड़ी ने बल्लेबाज ने आक्रामक बल्लेबाजी कर रहे थे पिछले मैच में, बड़ी इनिंग 47 की, लेकिन इस मैच में आउट होकर वापस तीसरा विकेट मैदान पर चला गया टीम का। नॉन स्ट्राइकर एंड पर संजय नाइक अभी अभी आउट होकर वापस खुद के व्यक्तिगत 19 रन बनाकर रुपेश गावकर, एक छोटी इनिंग लेकिन अच्छी इनिंग, लेकिन एक लंबी इनिंग होनी चाहिए अपनी टीम के लिए, क्योंकि जरूरी थी। पहले मैच में हारने के बाद इस मैच में थोड़ा सा दबाव है। सामने एक जीत साईजय बोडगेश्वर बिचौली क्रिकेट टीम की, और नए बल्लेबाज जो स्ट्राइक पर एंड पर प्रथमेश राठौड़ सामना करेंगे अगली गेंद का। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, एक अच्छा यॉर्कर रन के लिए निकले, और जब तक अपने पॉलोत्रों में जाते गेंद को फील्ड करते तब तक एक सिंगल के साथ अपना खाता खोला, लेकिन एक बहुत अच्छी गेंद थी जल सिंह पाटिल की, जो यॉर्कर लेन की गेंद थी, और सही अंदाज के साथ खेला था इस बार बल्लेबाज प्रथमेश राठौड़ ने। सामने संजय ने एक बार फिर से स्ट्राइक पर सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। अच्छा शॉट ऑन साइड पर, लॉन्ग ऑन पर फील्डर गेंद को जब तक फील्ड करते, एक सूझबूझ की बल्लेबाजी करनी पड़ेगी कप्तान को, संजय नाइक को इंतजार करना पड़ेगा खराब गेंदों का आखिर तक, और एक 80-90 का टोटल बनाना पड़ेगा इस सीमेंट विकेट पर। देखना होगा फिलहाल किस तरह से बल्लेबाजी करते मिडिल ऑर्डर के बल्लेबाज, लेफ्ट हैंडर राइट हैंडर, ये जोड़ी मैदान पर। अच्छा शॉट, बॉलर के पास से फॉलो थ्रो में कोशिश रही थी कैच को पकड़ने के लिए, लेकिन ऐसे कैच बिल्कुल पकड़े नहीं, बिल्कुल चिपके जाते हैं हाथों में, गेंद हाथों से फिसली, और धीरे धीरे अपने बॉलिंग बार पर जल सिंह पाटिल अगली गेंद लेकर। शॉर्ट ऑफ लेन गेंद ऑफ स्टंप पर पीछा किया था, लेकिन गेंद बल्ले में संपर्क नहीं, एक डॉट गेंद। सामने प्रथमेश राठौड़, खेल जारी है मैदान पर मैच का चौथे ओवर का, और कोई खास बड़ा टोटल में नहीं कहूंगा। अच्छा शॉट ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए।
4 ओवर 36 रन और 5वें ओवर की शुरुआत। कमेंट्री बॉक्स में बदलाव और ध्रुव ओवर का इशारा अंपायर का। ले चलते हैं माइक्रोफोन पर आगे का हल सुनाते हुए श्याम कलंगुटकर के साथ। Thank you, Ashok Naik, sir. 36 for the loss of 3 in 4. And it will be Dhruv over. And here's Kane. Starts off with a slower delivery outside the off stump. Just trying to go downtown. Missed it completely. Sanjay Naik. This is the over. Every team targets this particular over, where all the fielders are inside the 30-yard circle. Definitely 20-25 runs. Just shifting gears. Nicely played, flicked. Latif after it and won't be able to cut it off. That's gone for 4. Easy pickings. Just trying to get between that middle stump, middle and leg line, and then nicely being played over that man at short mid wicket. Score moves on to 40. Again, this time low full touch, chance of run out or fumble from that fielder. And again, quick outfield here into him. Another boundary. 2 in a row now. Shimmy down the wicket. By that fielder. Again, this time trying to play it on the onside. Completely missed. Will be given as leg buys. Another one as extras. Score moves to 45. Swing missed. In fact, that's a wide. Extras. Again, just trying to get the ball into the left-hander. Just missing his line is Mr. Matondkar. Really well bowled. Chance appealing. Shy the stumps at the other end. The batsman had given up. No damage done though. Might have just twisted his wrist. He is in some sort of pain. He is Sanjay. Currently 45 for the loss of 3. This is the 5th over in progress, being the Dhruv over. Runs from here on might just get them towards that 70-80 kind of a mark. Medical team has been called in for. Magic spray coming out. Let's see if it can cure some pain of Sanjay. Talking about this tournament, 12 teams participated. On the first day, it was Abir Baba Cricketers Bardez. AK Sports Kankavli in that Group A. Yesterday, it was Sri Bandeshwar 11 Savantwadi and Dhruv Warriors Pernim. Let's see which 2 teams will be going into the next round. We'll play tomorrow from 12 in the noon.
In the afternoon, all the games will start. Semi-finals, quarter-finals, semi-finals to be played. So plenty of action coming up tomorrow as well. So viewers will get their full money's worth coming this far to watch the games. Many of them traveling from different parts of Goa, parts from Maharashtra, as the popularity is such of this Dhruv Trophy 2024. Full toss and gets tonked down the ground for a boundary. Low full toss and gets a 4. So after completion of 5, it's 50-50 for 3 after 5 overs. And it will be Jal Singh from the commentary box end. Down the ground and straight into, dropped. Oh, just trying to catch it with one hand and missed it completely. I was trying to catch it. It came directly into the commentary box. I'll be seeing on the screen, and many of my friends will be trolling me for that drop chance. Score moves on to 56 with that maximum. In fact, 59. Down the ground again, chance! And oh, popped out of his hands. Latif Naik there. Just missed. Came in too quickly towards the ball and might have just hit the harder part of his palm. And came out directly, popped out. Will go down as a drop chance. Score moves on to 57. Nicely played again in the gap. And that's gone for 4. One bounce over the ropes. First delivery is 11 runs. And by Jal Singh. Again, nicely dug down the ground. Oh, dropped. This one was pretty difficult, but still, you need to take catches at this level. That one was traveling too quickly. Always moving away from him. Ball was dipping on him. Nicely played down the ground. Down to Latif. Just a single. Latif, aka Randy Orton. And his partner there in the 30-yard circle, Harshad Matondkar, Kane. After completion of 6 overs, it's 63.
63 for 3 after completion of 6 overs. Hamay Warriors Kepe. Put into bat by the Sai Jai Bodgeshwar Bicholim. Manoj Narvekar had no hesitation in bowling first. So far has been pretty good going this. Also by the batsmen of Kepe. Especially by these two. Sanjay Naik along with Prathamesh. And it will be W from the far end. Avinash Gauss starts off with a good delivery outside the off stump, trying to shuffle across and wants to access that mid-wicket cow corner region. Missed it completely. Wherever you are in the world, you can watch these games live on YouTube through tenniscricket.in. Just need to have some data plan. Short pitch delivery in the air and will be taken easily. That one was pretty similar delivery which was bowled to him earlier in the previous over. This time maybe a touch slower. Got big on him, couldn't quite pull it. An easy chance taken by that back to the point fielder. So Sanjay Naik has to depart. It's 63 for 4. Sai Zore at backward square. Is Avinash thinking now? Short ball in the air this time. Fielder will make it up for that previous mistake. Safe as houses, Sai Zore takes that catch. It's 68 for 5. Half side done packing of the Hamay Warriors Kepe. So new man is Vicky Naik. He can also use the long handle to good effect.
68 for the loss of 5. We are in the 7th over. One more over to go after this. Definitely eyeing to get towards that 80-85 kind of mark. Flurry of boundaries might just get them to 90, which will be a pretty good total. Reverse whip missed. Yes, bat involved, runs given. Single 20 over after completion of 7, it's 69. 69 for the loss of 5. Amay Warriors Kepem. Final over coming up in this innings of Amay Warriors Kepem. They were put into bat by the Sai Jai Bodakeshwar Bicholim. Started off with Imran. Went cheaply for just 2. Rupesh with 19. Then Krishna for a duck. Sanjay Naik was playing decently okay. 20. And then Prathamesh followed him with 20. Currently Navdeep and Vicky in the middle to face the final delivery. Final over, in fact, from Sushil. In fact, looks like it will be Saish Zore coming on to bowl. So Sai Zore will be bowling the final over. 69 for the loss of 5. Last 6 deliveries. Can the batsman from Kepem make any difference? 69 it is. 2 big shots will be in sight of 85. Swing missed, dot delivery. Really good stuff this from Saish. Using a really good angle. Using a really good angle, bowling from around the stumps. Trying to negate that leg stump deliveries. Slow delivery in the air, chance. He says it's mine. And he completes the catch. So Saish gets his man. It's Vicky Naik who is heading back to the pavilion. It's 69 for 6. Amay Warriors Kepe. Another explosive batsman, Rajesh. And on the screen we have our cameraman Rupesh on the screen. Meanwhile, back live. This is played over the infield. Chance again, and oh, casually came in and dropped. It was Sahil down there, coming in from the deep cover boundary. Just a single taken though. Score moves to 70. 70 for 6. 3 deliveries in. Short pitch delivery. In fact, that's a wide. Wavered from Saish. Score moves to 71. I'm seeing, viewing the drone as well. So everybody's been looked after by Rupesh. Rupesh taking all the images, all the photographs. No proper timing on that one.
Chance of run out. What a throw. Rocket arm over the stumps, and the skipper does the rest. Whipping the bails off in a flash. And another one bites the dust here for the Amay Warriors Kepe. This time it's Navdeep who has to head back to the pavilion. It's 72 for 7. So new man in is Sunil Sawant. Last two deliveries left in this innings of Amay Warriors Kepe. That's a no ball, and that will just trickle into the boundary. No chance for Sachit, and that's 4. Maybe just overstepping, and this will be a free hit. Bonus runs for the Amay Warriors Kepe. Nicely played over covers. Fielder won't be able to get there. That's a boundary. So the free hit has been utilized properly with the boundary. What a throw that was to dismiss Navdeep. And a couple of deliveries earlier, it was Samarth Gaus, Superman. The rocket arm throwing it just over the stumps. And his keeper obliging with that run out. Working in tandem. Nicely bowled, nicely ducked out. Down to Harshad. Keeps it to just a single. Is trying to get the second one and will be run out. Rajesh on the final delivery. So that's it. 82 has been posted for the loss of 7 wickets in 8 overs by Amay Warriors Kepe. So the target for Sai Jai Bodgeshwar Bicholim will be 83. Just have a look at the scorecard. Imran went early for 2. Krishna followed him for duck. Then it was Rupesh with 19. Sanjay Naik with 20. Prathamesh with 20. Navdeep was really well run out in the end by Samarth for just 2. Sunil came in, got 2 boundaries, scored 8, and that's what they managed to make in 8 overs. 82 for the loss of 7. Talking about the bowling, well, Harshad started off pretty nicely at the start with 1 wicket and giving just 2 runs. For me, the pick of the bowlers was Avinash. 2 overs, 10 runs and 3 wickets. So the target of 83 for Sai Jai Bodgeshwar Bicholim. We'll be back after a short break. Meanwhile, after that short break, it will be Samir Pandre in the commentary box.
हेलो एवरीवन, मैं रिंकू सिंह। जितने भी लोग ध्रुव ट्रॉफी करा रहे हैं उन सभी को बहुत बहुत मुबारक हो, और जितनी भी टीम इस टूर्नामेंट में हिस्सा ले रही है उन सभी को गुड लक। हेलो एवरीवन, मैं रिंकू सिंह। जितने भी लोग हेलो एवरीवन, मैं रिंकू सिंह। जितने भी लोग ध्रुव ट्रॉफी करा रहे हैं उन सभी को बहुत बहुत मुबारक हो, और जितनी भी टीम इस टूर्नामेंट में हिस्सा ले रही है उन सभी को गुड लक। प्रथम फलंदाजी करताना 82 धावा धावफलकावर व 83 धावांचं लक्ष साईजय बोडगेश्वर बिचोलीम या संघासमोर हे ठेवलं जात आहे. सुरुवातीला काहीशी हाराकिरी झाली होती, त्यानंतर मात्र सरतेशेवटी डाव सावरला जातोय. खास करून 20 धावांची बहारदार खेळी आपण या डावामध्ये पाहिली ती संजय नाईक यांच्याकडनं. त्यानंतर 20 धावांची खेळी ही प्रथमेश करवी, त्यानंतर 13 धावांची खेळी ही रुपेशची. हे सर्व खेळाडू या ठिकाणी कामी येत आहेत. ते अर्थातच केपीएम क्रिकेट संघासाठी आणि या सर्व फलंदाजांच्या मदतीनं निर्धारित 8 षटकांमध्ये 82 धावा 83 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जातंय. ते अर्थातच साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी
तुझी जिकोरी खेळ करा फुलोदी गावचे रायडर कसले संघ एक चालान तोरदी युवा शक्त ही आमची फाटी कशीच ना सारखी चलया पुढे चांगला वाटार घातुदी मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी दीपक भाऊ नाव तुझे तळागाळा घातुदी हरायला ते करू दी युवा शक्ती जागू दी सळसळता करणे रंगत अस्मिताय जागू दी ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकवट एकूच जाप गोयचे नाव वैर का चल या पुढे ट्रॉफी आमचं दीपक ट्रॉफी आमचं दीपक कितलो आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शबय 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 नाचे 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 ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकवट एकूच जाप गोयचे नाव वैर का ठेवण्याची मुभा आणि या क्षेत्ररक्षक रोशनीसह गोलंदाज प्रजेश उर्फ विकी पंचांच्या डाव्या हाताकडनं या ठिकाणी गोलंदाजी मार्कला सज्ज होतोय. बहुधा राईतम ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्याचा या ठिकाणी अंदाज दिसतोय तो गोलंदाज अर्थातच या ठिकाणी प्रजेश उर्फ विकी याचा तर समोर आहे डावखुरा त्याचा साईश जोरे हा स्ट्राईकला. पहिल्या चेंडू मधल्या एष्टीवरचा इनसाइड एज हलके ढिल्या हाताने खेळला जातोय. चेंडू टोलवता क्षणी धाव घेण्याचा प्रयत्न आणि जर नॉन स्ट्राईक यांच्या यष्टा उद्ध्वस्त झाल्या असत्या तर रित्या हस्ते साई झोळे याला माघारी परतावं लागलं असतं. मात्र सुदैव साथ देते ते साईला सुदैव साथ देते निश्चितपणे ते अर्थातच या ठिकाणी साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाला एकेर धावेने खालतं हे खोललं जातंय. प्रथम फलंदाजी करताना अमेय वॉरियर्स केपीएम क्रिकेट संघ 82 धावफलकावर झळकवतोय. 83 धावांचं तगडं लक्ष प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवतोय आणि त्या 83 धावांचा पाठलाग करताना साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघ पहिल्याच चेंडूवर सुदैवाच्या सहाय्यानं आपलं खातं हे खोलतोय. एक डीप मिड विकेट व एक डीप लॉंग ऑफ असे दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात. या क्षेत्ररक्षक रोशनीसह गोलंदाज विकी हा सज्ज. और पे चेंडू देखण्या फटका ज्या वेगानं चेंडू आला त्याच वेगानं डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला पाठविलं जातंय. पंचांचा इशारा येतोय तो षटकाराचा. समर्थक व 6 धावाने म्हणजे षटकारानं स्वतःचं खातं खोलतोय व 83 धावांचा पाठलाग करण्यास आम्ही सक्षम आहोत असं ठामपणे प्रतिस्पर्धी संघाला दर्शवतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता आणि या ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूवर कशा तऱ्हेनं फटका सजविला हे एलईडी स्क्रीनवरनं आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. परत गोलंदाजी मार्कवर विकी सज्ज होतोय. यावेळी चेंडू अक्रॉस द लाईन पद्धतीने खेळला जातोय. चेंडूचा प्रवास झाला होता तो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं त्या ठिकाणी वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण होतंय. फेक थोडीशी जर गोलंदाजाच्या दिशेनं झाली असती तर साईश झोरे हा अडचणीत येऊ शकला असता. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये या ठिकाणी योग्य ताळमेळ हा दिसत नाही. समन्वयाचा अभाव दिसतोय आणि त्यामुळे वारंवार साईश झोरे हा धावचीच्या अडचणीत येण्याचे संकेत या मैदानावर आपणास दिसत आहेत. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू तगडा फटका. चेंडू डेप लॉंग ऑफच्या दिशेनं प्रवास करतोय तो 4 धावांसाठी. समर्थक अवस आपले हात खोलतोय. पॉवर प्ले मध्ये मोठे फटके मारण्यास मी सक्षम आहे. जी ताकद माझ्या मनगटात, जो आत्मविश्वास आणि जे टायमिंग माझ्या फलंदाजीमध्ये त्याच्या जोरावर मी जोरकस फटके टोलवू शकतो आणि 83 धावांचा पाठलाग करताना आपल्या संघाला विजयी रथावर आरूढ करू शकतो असे ठोस संदेश या ठिकाणी समर्थक अवस याच्या करवी येत आहेत ते प्रतिस्पर्धी संघासाठी. चौकारांना धाव फलक वाढतोय तो 11 धावांवर खेळ समाप्त होतोय तो 4 चेंडूंचा. पहिल्या चेंडूवर एकेर धाव साईशच्या खाती, त्यानंतर 3 चेंडूंवर तब्बल 10 धावा वसूल करतोय तो समर्थक अवस मैदानावर.
यावेळी मात्र मोठा फटका टोलवायचा होता, प्रयत्न फसतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडूसह आपल्या पहिल्या 11 धावा 5 चेंडूंवर खर्च करणाऱ्या षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाजी मार्फत प्रजेश उर्फ विकी हा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं तर समोर आहे फलंदाज तो समर्थ गवस. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. चेंडू डीप थर्मॅन सीमारेषा पलीकडे या ठिकाणी चौकारासाठी जातोय. समर्थ गवस ज्याला सुपरमॅन म्हटलं जातं, आपल्या फटकेबाजीची चुरूक या भव्य दिव्य अशा सुरेश रैना मैदानावर झळकवताना तो दिसतोय. आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार त्याच्या माध्यमातून आपल्यास पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. विजयी उद्दिष्ट 83 धावांचं. 83 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 15 अशी वादळी सुरुवात या ठिकाणी होताना दिसते. ती साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाची मैदानावर निश्चितपणे संघ मालक साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाचे सिद्धेश गावकर या सामन्याचा आस्वाद लुटताना निश्चितपणे आपल्या संघ साथीदारांचा हुरूप हा वाढवताना दिसत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त 15 धावा या धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर निश्चितपणे बदल होईल, मात्र हा बदल कोणत्या स्वरूपात याची खातरजमा या ठिकाणी होताना दिसते ती अमेय वॉरियर्स केपीएम क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं. आणि अखेर या ठिकाणी गोलंदाज सुमेश याची वर्णी लागते या डावातील दुसरं षटक फेकण्यासाठी. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण दुसरं हे षटक असेल. डावखुराचा फलंदाज साईश जोरे स्ट्राईकला. त्या साईश जोरेसाठी या ठिकाणी 1 डीप स्क्वेअर लेग व 1 डीप मिड विकेट असे 2 खेळाडू सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून तैनात. बाकीचे सर्व खेळाडू अर्थात 1 मिड ऑफ, 1 मिड ऑन, 1 शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर व 1 पॉइंट. गोलंदाजीमध्ये पॉलिंग मार्कवर थोडासा मार खातोय तो अर्थातच गोलंदाज सोमेश. त्यामुळे स्वतःला तो थांबवतोय आणि परत एकदा नव्या जोमानं नव्या उत्साहानं गोलंदाजी करण्यासाठी पंचांच्या डाव्या हाताकडनं गोलंदाज सोमेश हा सज्ज होतोय साईश जोरे याला. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका सुरेखरित्या सजविला जातोय. पॉवर प्लेची नियमावली, क्षेत्ररक्षण रचनेचा निर्बंध आणि त्याचाच फायदा घेत लॉंग ऑनच्या दिशेनं एक बहारदार असा फटका हा साईश जोरे याच्या माध्यमातून निघतोय. मला फटकेबाईचा काहीसा सूर गवसतोय याचे छोटेसे संकेत या फटक्याद्वारे साईशच्या माध्यमातून मिळत आहेत व या 4 धावांनी सांघिक धावफलक वधारतोय. तो बिचोलीम क्रिकेट संघाचा 19 धावा 1 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीज मैदानावर. परत सोमेश सज्ज. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, कमजोर चेंडू. फटक्यामागे ताकद नव्हती मात्र आत्मविश्वास होता आणि हाच आत्मविश्वास सलग दुसऱ्या वेळी सीमोल्लंघन करण्यास कारणीभूत ठरतोय. तो अर्थातच तावखुऱ्या हाताचा फलंदाज साईश जोरे. याच्यासाठी सलग 2 चेंडूंवर साईशच्या माध्यमातून 2 चौकार पाहायला मिळत आहेत व या सलग दुसऱ्या चौकाराच्या साहाय्यानं तब्बल 23 धावांवर विसावला जातोय. तो अर्थातच 83 धावांचा पाठलाग करताना साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघ मैदानावर 1 षटक 2 चेंडू यांच्या सांगतेखेरीज. परत सोमेश सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये मोठा फटका. चेंडूचा प्रवास बघता बघता डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. आता मात्र चेंडूवर माझी नजर बसली आहे. पॉवर प्ले मध्ये केवळ 2 खेळाडू सीमारेषेवर तैनात. त्याचाच फायदा घेत जोरकस फटकेबाजी साईशकडनं होताना दिसते. सलग 2 चौकार त्यानंतर 1 षटकार. तब्बल 29वी सांघिक धाव ही धावफलकावर झळकलेली दिसते व अवघ्या 1 षटक व 3 चेंडू यांचा खेळ समाप्त होतोय. 83 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघ या मैदानावर. परत एकदा सोमेश सज्ज. उजव्याशीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. कदाचित नकारात्मक गोलंदाजीचा प्रयत्न सोमेश द्वारा होतोय. दोन्ही हा समांतर करत अनुभवी पंच अमेय नाईक यांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव संख्या बहुधा आपलं खातं खोलते व एका अवांतर धावेच्या साहाय्यानं 30 धावफलकावर गाठली जाते. परत सोमेश सज्ज. यावेळी त्याच चेंडूची पुनरावृत्ती केली जाते. सलग दुसऱ्या वेळी या ठिकाणी मर्यादेचं उल्लंघन, दंडात्मक कारवाई, आणखी एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेच्या साहाय्यानं 31 धावा धावफलकावर बिनबाद 83 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघ मैदानावर.
और पे चेंडू देखण्या असा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चेंडू चौकारासाठी जातोय. साईश लईमध्ये येतोय. त्याची आक्रमक फटकेबाजी ही निश्चितपणे धावांचा पाठलाग करण्यासाठी योग्य वळणावर आली, यावर शिक्कामोर्तब होतंय. या षटकामध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडला जातोय. 3 चौकार 1 षटकार व 2 वाईड यांच्या मदतीनं आतापर्यंत 20 धावा या षटकामध्ये निघतायत आणि त्यामुळेच तब्बल 35 धावांवर विसावा घेतोय. अवघ्या दुसऱ्या षटकात 83 धावांचा पाठलाग करताना तो साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघ मैदानावर. सोमेशची गोलंदाजी याही वेळी घुटना टेक तमाशा देख. या चेंडू पाहिल्यानंतर चेंडूला भिरकवून दिलं जाते ते फाईन लेग क्षेत्रात चौकारासाठी. आणखी एक चौकार साईश याच्या खाती, ज्या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 39 धावांवर. प्रतिकार या ठिकाणी काहीसा कमी पडतोय तो केपीएम क्रिकेट संघाचा. त्यांची शारीरिक भाषा खेळाडूंची स्पष्टपणे संकेत देताना दिसते की साईश जोरे व समर्थ गवस या द्वयींच्या वादळासमोर ते काहीसे नतमस्तक झालेले आपण पाहतोय. यावेळी त्याच पद्धतीच्या फटक्याची पुनरावृत्ती करायची होती, मात्र ज्या ठिकाणी फटका सजवायचा होता त्या ठिकाणी चेंडू न जाता शॉर्ट फाईन लेगला चेंडू विसावतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. मात्र एक महागडे षटक दरम्यानच्या कालावधीमध्ये समाप्त होतोय. प्रेक्षक वर्ग या ठिकाणी क्रिकेटचा आनंद लुटतायत, सामन्याचा आनंद लुटतायत. एलईडी स्क्रीनवर पहा, या स्पर्धेचे सर्वात सन्माननीय दीपकजी कलंगुटकर यांच्या समवेत जे मान्यवर महनीय अतिमहनीय व्यक्ती या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित, तेही या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद अगदी मनमुरादरित्या लुटताना दिसत आहेत व या स्पर्धेला आपल्या शुभेच्छा ह्या देत आहेत. दोन षटकांचा खेळ समाप्त. 39 धावा तब्बल धाव फलकावर झळकल्या जात आहेत. सलामीची जोडी ही डोकेदुखी ठरते प्रतिस्पर्धी संघाला आणि सलामीची जोडी गारद करण्यासाठी गोलंदाजीमध्ये बदल होतोय की नाही हे पाहायचं आहे. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी निश्चितपणे बदल. गोलंदाज सनी सावंत याची वर्णी लागते वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक तिसरं षटक फेकण्यासाठी व बऱ्याच वेळेच्या विश्रांतीनंतर या ठिकाणी स्ट्राईकवर येऊन पोहोचतोय तो समर्थ गवस, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 1 षटकार 2 चौकार टोलविलेत आणि तोच समर्थ गवस या ठिकाणी गोलंदाज सनील याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू टोलवायचा होता तो फाईन लेग क्षेत्रात, मात्र ज्या ठिकाणी फटका सजवायचा होता त्या ठिकाणी चेंडू मार्गक्रमण करत नाही. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक राजेश क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू चकवा देऊ पाहत होता त्याला अडवतोय. परिणामतः चेंडू निर्धाव गणला जातोय. धावसंख्येत कोणती वृद्धी नाही. 39 धावा बिनबाद. 2 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीज तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीस 83 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघ. परत एकदा गोलंदाजची मार्कवर गोलंदाज सज्ज. सनीलचा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा ढिल्या हाताने टोलवला जातोय. तो एक्स्ट्रा कव्हरला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरला क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. चेंडू अगून चेंडूची फेक केली जाते. तत्पूर्वी या ठिकाणी समर्थ गवस आपला साथीदार साईश जोरे याच्या साथीनं दुहेरी धावांचं आव्हान हे लीलया पार करतोय. आपल्या संघाला 40 पार करतोय. 41 धावा बिनबाद. 2 षटक 2 चेंडू यांच्या सांगतेखेरीज. परत गोलंदाजी मार्कवर चालेल. यावेळी मात्र सुरेख असा चेंडू पॅडला स्पर्श करतोय. पायचीसाठी हलकीच दाद मागितली जाते. ज्या दादेमागे विश्वास कमी उत्साह जास्त होता. अनुभवी पंच या ठिकाणी ही दाद साफ फेटाळून लावतायत. चेंडू निर्धाव गणला जातोय व बऱ्याच वेळेच्या विश्रांतीनंतर गोलंदाजाचा उत्साह वाढविणारा असा हा चेंडू म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गोलंदाज सनील याच्या करवी गणला गेलेला. सनील सज्ज. यावेळी लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू परत एकदा ढिल्या हाताने खेळला जातोय. यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आपल्याकडनं चूक होणार नाही. दुसरी धाव तुम्हाला मी सहजासहजी मिळू देणार नाही. या आवेगानं चेंडूवर येतोय. चेंडू अडवून गोलंदाज साहिल याच्याकडे चेंडूची फेक केली जाते व दरम्यानच्या कालावधीमध्ये नाममात्र एकेरी धावेवर समाधान हे मानावं लागतंय. एकंदर सांघिक धावसंख्या धाव फलकावर ही 42-83 धावांचा पाठलाग करताना म्हणजे अजूनही तब्बल 41 धावांची आवश्यकता आणि सर्वच्या सर्व म्हणजे 10 गडी तंबूमध्ये शेष हे बिचोलीम साई जय बोडगेश्वर क्रिकेट संघाचे. जमलेली जोडी फोडण्यासाठी हर एक कसोशीचे प्रयत्न केपीएम क्रिकेट संघाचे गोलंदाज क्षेत्ररक्षक या मैदानावर करताना दिसतात आणि त्यांना काही यश मात्र काही आतापर्यंत प्राप्त होत नाही.
सलील गोलंदाजी मार्कवर सज्ज, फटका सजविला जातोय फाईन लेगला. साईशच्या माध्यमातून आणखी एक दर्जेदार चौकार या मैदानावर झळकलेला आपण पाहतोय. ज्या 4 धावांनी धावफलक वधारतोय तो 46 धावांवर. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना अक्षरशः कमकुवत मानत दर्जेदार फटक्यांचा आविष्कार सादर करणारा साईश जोरे या ठिकाणी प्रेक्षकांची करमणूक करतोय चौकार षटकार यांच्या स्वरूपात. सांघिक धावफलक 46 धावा, तिसरं षटक हे प्रगतीपथावर. यावेळी लेगिंग आहे, चेंडू हवेमध्ये राहतोय. परत एकदा चेंडूपासून क्षेत्ररक्षक काहीसा दूर राहतोय. तो फायगिश गलीच्या दिशेनं, पण जोपर्यंत क्षेत्ररक्षक होऊन चेंडूची फेक होते यष्टीरक्षकाच्या दिशेनं, एकेर धाव सहजगत्या ही जमा होते. ज्या एकेर धावेने सांघिक धावफलक वधारला जातोय तो 47 धावांवर. तीन षटकांचा खेळ समाप्त व 3 षटकांच्या सांगत एकेरीस विजयी उद्दिष्ट 83 धावांचं पार करताना या ठिकाणी तब्बल 47 धावा या धावफलकावर झळकलेल्या दिसत आहेत. या ठिकाणी केपीएम क्रिकेट संघाच्या गोलंदाजांचा, क्षेत्ररक्षकांचा विचार केल्यास या ठिकाणी त्यांची शारीरिक भाषा काहीशी नकारात्मक या मैदानावर दिसते. कारण त्यांना माहिती आहे की जर ही जोडी फोडली नाही तर जी पुंजी आम्ही जमविली आहे त्या पुंजीच्या सहजासहजी पाठलाग प्रतिस्पर्धी संघ करतील, यात कोणती शंका नाही. मात्र जमलेली जोडी फोडायची या आवेशानं या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. व गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज चंद्रेश याची वर्णी ही लागते. 47 धावा बिनबाद 83 धावांचा पाठलाग करताना. मोठा फटका सचवायचा होता, प्रॉपर टायमिंग या फटक्यामागे होत नाही. यष्टीरक्षक चेंडूवर पोहोचतोय, फेक करतोय, थोडीशी खराब अशी फेक, मात्र बॅकअप होताना दिसतंय ते लॉंग ऑफ क्षेत्रावरनं. अन्यथा आणखी काही धावांचा बोनस हा मिळू शकला असता. अवांतर धाव्यांच्या स्वरूपात एकेर धाव मिळते. ज्या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 48 धावांवर. बिनबाद 48 धावा या ठिकाणी 83 धावांचा पाठलाग करताना समर्थक व स्ट्राईकला सामना करेल तो चंद्रेश याच्या गोलंदाजीचा. रायता मोहरला विकेट पद्धतीनं चंद्रेश गोलंदाजी करतोय व निश्चितपणे समोर जाईल समर्थक अवस त्याला. मधल्या यष्टीवरचा चेंडू बरकुबीने टोलावला जातो. ज्या क्षणी चेंडू व फळी यांचा संगम झाला होता, षटकाराचा शिक्का हा जवळपास बसला होता. त्या ठिकाणी षटकार गेलाय की चौकार यावर खातरजमा होताना दिसतंय व अखेर या ठिकाणी पंच षटकाराची खुणगाण बांधतायत. म्हणजे समर्थ गवस याच्या खाती हा षटकार नोंदवला जातोय. ज्या षटकाराच्या सहाय्यानं सांघिक अर्धशतकाला गवसनी ही घातली जाते. यावेळी फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय, मात्र विशेष काही नुकसान होत नाही. कारण यष्टीरक्षकाला चकवत चेंडू बाईच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात चौकारासाठी जातोय. आणखी 4 धावा खाती जोडल्या जात आहेत त्या बिचोलीम क्रिकेट संघाच्या. ज्या 4 धावांनी बिचोलीम क्रिकेट संघ विसावला जातोय. तब्बल 58 धावांवर 83 धावांचा पाठलाग करताना काहीसा सामना एकतर्फी वाटतोय. आपण पाहू शकता या ठिकाणी प्रेक्षक वर्ग, जो सुजाण प्रेक्षक वर्ग या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला या ठिकाणी लाभलाय. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून या सामन्याचा आनंद लुटतोय. मिनी हेलिकॉप्टर उडवायचं होतं, मात्र चेंडू हवेत न जाता जमिनीलगत खरंगळत जातोय. तो लॉंग ऑनच्या दिशेनं एकेर धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो अर्थातच या ठिकाणी 58 धावांवर 59 धावांवर, माफ करा, 59 धावांवर धावफलक हा विसावतोय 83 धावांचा पाठलाग करताना. 59 धावांची बहारदार सलामी पहिल्या कार्यासाठी ही जोडगोळी देताना दिसते ते म्हणजे साईश जोरे आणि समर्थ गवस. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू हलक्या ढिल्या हाताने टोलविला जातोय. तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. या फटक्या मागे ताकद नव्हती, मात्र प्रॉपर टायमिंग निश्चितपणे आपण अनुभवतोय. 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. त्या ठिकाणी अतिरिक्त फेक चंद्रेश याला चकविणारी. परिणामतः तिसरी धाव या ठिकाणी संभव केली जाते. ज्या 3 धावांनी आता 62 धावांवर विस्थापित होती धावसंख्या ही फलंदाजी करणाऱ्या अर्थातच या ठिकाणी बिचोलीम क्रिकेट संघाची बिनबाद 62 धावा. 62 धावांची भरीव सलामी डाव्या उजव्या हाताची जोडगोळी ही देताना दिसते.
चंद्रेश सज्ज, यावेळी फटका सजविला जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेनं. मात्र कौतुक करण्यात बाबी बाब की सोमेश या ठिकाणी डीप लॉंग ऑनला बहारदार झेल टिपतोय व समर्थ गवसला ज्या ठिकाणी षटकाराची अपेक्षा त्या ठिकाणी डीप लॉंग ऑनला सोमेश याच्याकरवी झेलचित करत माघारी परतवण्याची किमया गोलंदाज चंद्रेश हा साकारताना दिसतोय. हे मैदानावर लागतंय एक ओव्हरसीज असा खेळाडू ज्यानं आपल्या अष्टपैलुत्वाच्या जोरावर सर्व क्रिकेट रसिकांवर अक्षरशः गारूड घातलंय. त्या जलसिंगची वर्णी या ठिकाणी मैदानावर लागते. डावखुऱ्या हाताचा या ठिकाणी फलंदाज साई शोरे हा स्ट्राईकला. फटका मोठा टोलवायचा होता. चेंडूचा प्रवास फाईन लेगच्या दिशेनं. यावेळी मात्र सोमेशला कोणतीही संधी न देता या ठिकाणी जो आवडीचा पठणीतला फटका साई शोरेचा डीप फाईन लेग सीमारेषा पार करतोय, षटकारासाठी मार्गक्रमण करतोय व या 6 धावांनी सांघिक धावफलक तब्बल 68 धावांचा 20वा घेतोय.